मान-पाठ सरळ, हाताची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. सुरुवातीला आपल्याला ओमचा उच्चार करायचा आहे. डोळे बंद करा. मोठा श्वास आत घ्या. ओ. श्वास आत घ्या. अ. श्वास आत घ्या. अ. प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. ओम असतो मा सद्गमय. तमसो मा ज्योतिर्गमय. मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. ओम असतो मा सद्गमय म्हणजे हे ईश्वरा आम्हाला असत्याकडून सत्याकडे घेऊन चल. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल. मृत्योर्मा अमृतंगमय म्हणजे मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन चल. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. आज आपण बसूनच सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. हातांचे तळवे गुडघ्यांवरती. श्वास सोडत सावकाश मानेला समोर वाकवायचा आहे. श्वास आत घेत पाठीमाग. श्वास सोडत समोर. श्वास आत घेत पाठीमाग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत सरळ. हा झाला पहिला प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8. हा झाला दुसरा प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वळवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला तिसरा प्रकार. आता श्वास सोडत सावकाश समोर वाकून मानेला गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास आत घेत डोकं पाठीमागे जाईल. श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. श्वास आत घेत सरळ. हे झाले मानेसाठी 4 सूक्ष्म व्यायाम. आता हात समोर घ्या. बोटांचे जॉईंट वाकवायचे आहेत. 1 2 3 4 5. अंगठे आत घ्या. मूठ बंद करा. मनगटातून गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3
4 5. आता श्वास आत घेत हात कोपरातून वाकवायचे आहेत. श्वास सोडत सरळ. 1 2 3 4 5. आता हात खांद्यातून गोल फिरवायचे आहेत. श्वास आत घेत कोपर वर जातील. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. आता उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचं आहे. डाव्या हाताने उजव्या हाताचं. श्वास आत घ्या. श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता डावा हात खालून घ्या. उजवा हात वरून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हात खाली घ्या. हे झालं हातासाठी. खांद्यासाठी आता कमरेसाठी. श्वास सोडत सावकाश समोर वाकायचं आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत समोर. श्वास आत घेत सरळ. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. श्वास आत घेत वर या. आता कमरेतून गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास सोडत समोर जायचा आहे. श्वास आत घेत पाठीमागे येऊन. श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. श्वास आत घेत सरळ. यानंतर आता श्वास आत घेत उजवीकडून पाठीमागं वळायचं आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडून पाठीमागं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. यानंतर उजव्या हाताचा तळवा जमिनीवरती. डावा हात कानाला चिटकून श्वास सोडत उजवीकडे वाकायचा आहे. श्वास आत घेत सरळ. आता उजवा हात वर. श्वास सोडत डावीकडं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18
19, 20. यानंतर दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, दोन्ही हात पाठीमाग. श्वास सोडत उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, श्वास आत घेत सरळ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता श्वास सोडत दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत, श्वास आत घेत सरळ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. यानंतर दोन्ही पायाच्या पावलांना गोल फिरून घ्यायचा आहे. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेनं 1, 2, 3, 4, 5. आता पायाच्या पावलांना समोर वाकवायचा आहे, श्वास आत घेत पाठीमाग, श्वास सोडत समोर. 1, 2, 3, 4, 5. आता पायाच्या बोटांना समोर वाकवायचं आहे, श्वास आत घेत पाठीमाग. 1, 2, 3, 4, 5. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, मान थोडीशी पाठीमाग वाकलेली. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. हे झाले सर्व सूक्ष्म व्यायाम. यामुळे आपल्या शरीरातील सर्व जॉईंट मोकळे होतात, त्यांची कार्यक्षमता वाढते. आता सावकाशपणे उठून उभं राहायचं आहे. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर आता पायामध्ये शक्य होईल तेवढं अंतर घ्या. उजव्या पायाचं पाऊल उजवीकडं, डाव्या पायाचं पाऊल डावीकडं. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत, दोन्ही हात कोपरामध्ये वाकवायचे आहेत. पुन्हा हात खाली घ्या, पाय सरळ करा. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे, दोन्ही हात कोपरामध्ये. पुन्हा सरळ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर उजव्या हाताने डाव्या हाताचं कोपर पकडायचं आहे, डाव्या हाताने उजव्या हाताचं. श्वास आत घ्या. आता श्वास सोडत सावकाश समोर वाकायचं आहे. श्वास आत घेत वर या, शक्य होईल तेवढं पाठीमागं वाका. श्वास सोडत समोर. 1, 2, 3, 4, 5,
6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर पायामध्ये अंतर घ्या. सावकाशपणे समोर वाकायचं आहे. डाव्या हाताचा तळवा जमिनीवरती. उजव्या हाताने डाव्या हाताला स्पर्श करायचा आहे. उजव्या हाताने डाव्या पायाला स्पर्श करायचा आहे. श्वास आत घेत उजवा हात वर, नजर आकाशाकडं. श्वास सोडत उजव्या हाताने डाव्या पायाला स्पर्श करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता उजव्या हाताचा तळवा जमिनीवरती. डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श. श्वास आत घे, डावा हात वर. श्वास सोडत उजव्या पायाला स्पर्श. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर अंगठे आत घ्या. मूठ बंद करा. दोन्ही हात कोपरांमध्ये वाकवायचे. आता दोन्ही हात उजव्या साईडला जातील. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. पुन्हा पाय खाली घ्या, हात समोर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता दोन्ही हात आणि कमरेतून डावीकडे वळायचा आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. पुन्हा सरळ पाय खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. आता सावकाश समोर वाकायचा आहे. दोन्ही हात एकमेकांना जोडायचे आहेत खाली. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. श्वास सोडत हात खाली जोडायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9
10, 11, 12. यानंतर दोन्ही हात कोपरांमध्ये वाकवायचे आहेत, पुन्हा खाली घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. हे झाले सर्व उभे राहूनचे आसनं. या सर्व आसनांमुळे पोटावरील, कमरेवरील, मांड्यांवरील आणि दंडावरील अतिरिक्त चरबी कमी होते. यानंतर सूर्य नमस्कार करायचे आहेत. सुरुवातीला नमस्कार आसन. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत, हस्त उत्तानासन. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या, पाद हस्तासन. श्वास आत घेत डावा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडं, अश्व संचालन आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे, नजर आकाशाकडं, भुजंग आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वास आत घेत डावा पाय समोर, नजर आकाशाकडं, अश्व संचालन आसन. श्वास सोडत पाद हस्तासन. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कार आसन. एक सूर्य नमस्कार झाला. नमस्कार आसन 1. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन 2. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या, पाद हस्तासन 3. श्वास आत घेत उजवा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन 4. श्वास सोडत पर्वतासन 5. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन 6. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून, नजर आकाशाकडे, भुजंग आसन 7. श्वास सोडत पर्वतासन 8. श्वास आत घेत उजवा पाय समोर, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन 9. श्वास सोडत पाद हस्तासन 10. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन 11. श्वास सोडत नमस्कार आसन 12. 2 सूर्य नमस्कार झाले. आता एक सूर्य नमस्कार आपण बीज मंत्रासहित करूया. ओम ह्राम मित्राय नमः. ओम ह्रीं रवये नमः. ओम ह्रूं सूर्याय नमः. ओम ह्रीं भानवे नमः. ओम खगाय नमः. ओम रहापुष्पे नमः. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. ओम ह्रीं मरीचै नमः. ओम ह्रूं आदित्याय नमः. ओम ह्रीं सवित्रे नमः. ओम ह्रां अर्काय नमः. ओम रहा भास्कराय नमः. 3 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10,
11, 12. 4 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 5 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 6 सूर्य नमस्कार झाले. जे नवीन आहेत ते विश्राम करू शकतात. बाकीचे कंटिन्यू करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 7 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 8 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 9 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 10 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 11 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 सूर्य नमस्कार झाले. पाठीवरती झोपून घ्या. शयन स्थितीमधील आसने करायचे आहेत. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर. हाताचे तळवे आकाशाकडं. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. विश्राम करा. सूर्य नमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे.
यामध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा चांगला व्यायाम होतो. सर्व अवयवांना रक्ताचा पुरवठा होतो. सूर्य नमस्कारामुळे सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात. आता जे आपण आसने केलेली आहेत त्यामुळं आपल्या शरीरामध्ये जो ताण आणि थकवा निर्माण झालेला आहे तो ताण आणि थकवा दूर करण्यासाठी आपल्याला शवासन करायचं आहे. शवासन करण्यासाठी आपलं लक्ष उजव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष उजव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. उजव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. डाव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या हाताचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. उजव्या हाताचा मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या हाताचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. डाव्या हाताचा मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष पोटावरती घेऊन या. पोटातील अवयव शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष छातीवरती घेऊन या. हृदय, फुफ्फुसे शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष गळ्यावरती घेऊन या. गळा, मान शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष चेहऱ्यावरती घेऊन या. चेहरा, डोळे, नाक, कान, ओठ, हनुवटी, कपाळ शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डोक्यावरती घेऊन या. डोकं शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे.
यानंतर आपलं लक्ष श्वासावरती केंद्रित करा. श्वासाच्या येण्या जाण्याकडं लक्ष द्या. शरीराला आणि मनाला विश्रांती देणार हे आसन आहे. शवासनामुळं शरीरातील आणि मनातील सर्व ताण आणि थकवा दूर होतो. शवासनामुळं ब्लड प्रेशर नियंत्रणात येतं. आता हाताच्या आणि पायाच्या बोटांची हालचाल करा. दोन्ही हाताची बोट एकमेकात गुंतवा. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. शरीराला वरच्या दिशेनं ताण द्या. श्वास सोडत हात खाली घेऊन या. मांड्यांच्या बाजूला ठेवा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय जवळ घ्यायचे आहेत. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हातांनी उजव्या पायाला पकडायचा आहे. श्वास सोडत गुडघा छातीच्या जवळ घेऊन या. श्वास आत घेत पाय सरळ. श्वास सोडत डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. गुडघा छातीच्या जास्तीत जास्त जवळ घेऊन या. श्वास आत घेत पाय सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर आता दोन्ही पायाने एकदाच करायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही हातांनी दोन्ही पायांच्या गुडघ्यानं पकडायचं आहे. गुडघे छातीच्या जास्तीत जास्त जवळ घेऊन या. श्वास आत घेत पाय सरळ करा. श्वास सोडत दोन्ही पाय गुडघ्यात वाकून छातीच्या जवळ घेऊन यायचे आहेत. श्वास आत घेत पाय सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा पुढा श्वास बाहेर. आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवा. डाव्या पायाचा घोटा उजव्या पायाच्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे. श्वास आत घेत पाय जमिनीपासून वर उचलायचा आहे. श्वास सोडत जमिनीवरती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता डावा पाय खाली घ्या. उजव्या पायाचा घोटा डाव्या पायाच्या गुडघ्यावर. 1
2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता उजव्या पाय जमिनीवरती घ्या, डाव्या पायाचा घोटा उजव्या पायाच्या गुडघ्यावर, उजव्या पायाची टाच मांडीच्या जवळ घेऊन या. आता श्वास सोडत सावकाशपणे पाय समोर वाकवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा पाय पूर्वस्थितीमध्ये. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पाय काढून घ्या. आता उजव्या पायाचा घोटा डाव्या पायाच्या गुडघ्यावर, टाच शक्य होईल तेवढं मांडीच्या जवळ घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. आता उजवा पाय गुडघ्यात वाकवा, डाव्या पायाचा घोटा उजव्या पायाच्या गुडघ्यावर. आता सावकाशपणे उजव्या पायाचा गुडघा जमिनीवरती टेकवायचा आहे. पुन्हा दोन्ही हात जमिनीवरती. श्वास आत घेत वर यायचा आहे. श्वास सोडत पूर्व स्थितीमध्ये परत या. पुन्हा दोन्ही हातांचा आधार घेऊन उठून बसल्याप्रमाणे बसायचं आहे. पुन्हा पूर्व स्थितीमध्ये यायचं आहे. आता हीच क्रिया थोडं फास्ट करायची आहे. 1, 2, 3, 4, 5. पाय काढून घ्या. आता उजव्या पायाचा घोटा डाव्या पायाच्या गुडघ्यावर, डाव्या पायाचा गुडघा जमिनीवरती टेकवायचा आहे. दोन्ही हातांचा आधार घेऊन उठून बसल्याप्रमाणे करायचं आहे. पुन्हा पूर्व स्थितीमध्ये. 1, 2, 3, 4, 5. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. ही झाली सर्व शयन स्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून पोटावरती यायचं आहे. उजव्या हातावरती डावा हात, डाव्या हातावरती कपाळ. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर
दोन्ही हात छातीच्या बाजूला, श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. पुन्हा कंबर वर उचलायचे आहे. आता दोन्ही कोपरांवरती यायचा, आधार घ्यायचा आहे शरीराचा. दोन्ही गुडघ्यांमध्ये शक्य होईल तेवढं अंतर घ्या. पुन्हा गुडघे जवळ, श्वास आत घेत गुडघ्यामध्ये अंतर, श्वास सोडत गुडघे जवळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता गुडघ्यामध्ये अंतर घ्या, सावकाशपणे समोर यायचं आहे. पुन्हा पूर्व स्थितीमध्ये, श्वास सोडत समोर, पुन्हा पूर्व स्थितीमध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. गुडघे जवळ घ्या, सावकाशपणे पूर्व स्थितीमध्ये परत या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात छातीच्या बाजूला, श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. पुन्हा कंबर वर उचलायची आहे. आता उजवा पाय दोन्ही हातांच्या मध्ये घ्यायचा आहे. यानंतर उजव्या पायाचा गुडघा जमिनीवरती, श्वास सोडत सावकाशपणे कपाळ जमिनीला टेकवायचा आहे. दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत. सामान्य श्वसन चालू. दोन्ही हात छातीच्या बाजूला घ्यायचे आहेत. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास आत घेत वर या. पाय पाठीमाग घ्या. आता डावा पाय दोन्ही हातांच्या मध्ये घ्यायचा आहे. डाव्या पायाचा गुडघा जमिनीवरती टेकवायचा आहे. श्वास सोडत समोर वाकायचा आहे. कपाळ जमिनीला टेकवायचा आहे. दोन्ही हात समोर घ्या. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. आता दोन्ही हात छातीच्या बाजूला, श्वास आत घेत वर यायचा आहे. श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास आत घेत वर या. पाय पाठीमाग घ्या. पूर्व स्थितीमध्ये परत या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर.
आपली जेवढी क्षमता आहे तेवढा सावकाश पुढे पूर्ण श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात छातीच्या बाजूला, श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. श्वास आत घेऊन कंबर वर उचलायचे आहे. दोन्ही हात कोपऱ्यांमध्ये वाकून कोपर जमिनीवरती टेकवायचे आहेत. गुडघ्यामध्ये अंतर घ्या. आता उजवा पाय गुडघ्यातून वर उचलायचा आहे. पुन्हा पाय जमिनीवरती ठेवायचा आहे. आता डावा पाय गुडघ्यातून वर उचलायचा आहे. पुन्हा खाली ठेवायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पूर्व स्थितीमध्ये परत या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात छातीच्या बाजूला, श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. श्वास सोडत खाली या. श्वास आत घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. ही झाली सर्व विपरीत शयन स्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून उठून बसायचं आहे. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हात पाठीमाग, मान थोडीशी पाठीमाग वाकलेली. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या मांडीला. श्वास आत घेत दोन्ही हात वर, श्वास सोडत समोर वाकायचा आहे. श्वास आत घेत हात वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात खाली घ्या. आता उजवा पाय सरळ करा, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवा. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. आता पायामध्ये शक्य होईल तेवढं अंतर घ्या. दोन्ही हाताची बोट एकमेकात गुंतून डोक्याच्या पाठीमाग घ्यायचे आहेत. श्वास सोडत उजवीकडे वाकायचा आहे. कोपर उजव्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडे वाकून कोपर डाव्या पायाच्या गुडघ्यावर. श्वास आत घेत सरळ. 1 2
3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. आता श्वास सोडत समोर वाकायचा आहे. श्वास आत घेत वर या. 1, 2, 3, 4, 5. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. यानंतर आता सुखासनामध्ये बसायचं आहे. मान पाठ सरळ, हाताची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. प्राणायाम करायचे आहेत. सुरुवातीला भस्त्रिका प्राणायाम. 5 सेकंदात श्वास आत घ्यायचा आहे, 5 सेकंदात श्वास बाहेर. सुरू करूया. श्वास आत घ्या, श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर. आता याचाच आणखी एक प्रकार. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत खाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर कपालभाती प्राणायाम करायचा आहे. पोटाला धक्का देऊन श्वास बाहेर. 1 सेकंदाला 1 धक्का, असं 20 वेळेस करायचं आहे. सुरू करूया कपालभाती. वीस वेळेस झाल्यानंतर मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. अंगठ्याच्या नंतरचे 2 बोट वाकवायचे आहेत. अंगठा उजव्या नाकावरती ठेवा. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा डाव्या नाकातून श्वास आत घ्या, तेवढा श्वास उजव्यातून बाहेर. उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर. हात खाली घ्या. अनुलोम विलोम प्राणायामामुळे नर्वस सिस्टीम मजबूत बनते, डोक्या संबंधित विकार दूर होतात. यानंतर भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. 3 बोट डोळ्यावर, वरचं बोट डोळ्याच्यावर, अंगठे कानावर. श्वास आत घ्या, तोंड बंद करून भुंग्याच्या आवाजात बाहेर. श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, हात खाली घ्या. यानंतर ओमचा उच्चार करायचा आहे. ओम हा ध्वनी अ, उ आणि म पासून बनलेला आहे. अ चा उच्चार करण्यासाठी ओठामध्ये 1 बोटाचं अंतर राहील एवढे ओठ उघडे ठेवायचे आहेत.
अ चा उच्चार 2 सेकंद, ओठ बंद होत असताना उ चा उच्चार होईल तो 3 सेकंद आणि ओठ बंद झाल्यानंतर म चा उच्चार होईल तो 5 सेकंद. श्वास आत घ्या. अ श्वास आत घ्या. अ श्वास आत घ्या. अ अ च्या उच्चारामुळे पोटासंबंधित विकार दूर होतात. उ च्या उच्चारामुळे हृदयासंबंधित विकार दूर होतात आणि म च्या उच्चारामुळे डोक्यासंबंधित विकार दूर होतात. यानंतर श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास आत जात असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास आत जातोय. श्वास बाहेर येत असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास बाहेर येतोय. मनामध्ये जे विचार चालू आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे. शांतीपाठ माझ्या पाठीमागे म्हणा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. ओम शांती शांती शांती. सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्वजण सुखी हो. सर्वे संतु निरामयाः म्हणजे सर्वजण निरोगी हो. सर्वे भद्राणि पश्यन्तु म्हणजे आम्हाला सर्व चांगले दृश्य दिसावं. मा कश्चित दुःख भाग भवेत म्हणजे कोणीही दुःखी राहू नये. ओम शांती 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 म्हणजे आमच्या जीवनातील आदि भौतिक, आदि दैविक आणि आध्यात्मिक या तिन्ही प्रकारचे दुःख दूर होऊन जीवनामध्ये शांती यावी. दोन्ही हातांचे घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती चिरून घ्या. डोळे उघडा. सर्वांचे धन्यवाद. आजचा योग वर्ग संपला.